नमस्कार सर्वांना. तर आज मी बनवली आहे मस्त कुरकुरीत अशी अळूवडी. घरचीच अळूची पानं होती, पण ती जी खाजवतात ना ती नव्हती. तर चला इथे सगळे मसाले घेतलेले आहेत घरातले, मीठ वगैरे त्यामध्ये. त्यानंतर आहे ना लसूण, आलं, कोथिंबीर आणि जिरं छान असं कुटून घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन घेतलं, तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्याने काय होतं, अळूवडी जी आहे ती छान अशी कुरकुरीत होते. पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि मस्त असं सारण सगळं तयार करून घेतलेलं आहे. लागेल तसं पाणी घालून मस्त एकजीव करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आहेत ना अळूची पानांना बघा मागे असे देठ असतात, तर ते काढून घेतले, ठेचून घेतले, जेणेकरून आपल्याला रोल करायला सोपं जातं. तर इथे अळूचं पान जे आहे ते असं उलटं ठेवून घेऊन आणि त्याला सगळं मस्त असं सगळ्या बाजूने छान असं सारण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरं पान 3, 4, 5 अशी पानं ठेवून घेतलेत. तशाला आपल्याला अंदाज येतोच की कितपर्यंत आपल्याला वडी पाहिजे त्यानुसार. तर अशी पानं ठेवून घेतलेत आणि पानं अगदी छोटी होती, त्यामुळे ती व्यवस्थित बसली. आणि अशा पद्धतीने मस्त असं रोल करून घेतलेलं आहे. आणि अगदी बेसन आहे ना ते एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं सारण केलेलं होतं. तर अशी मस्त अळूवडे 4 रोल झाले, मस्त वाफवून घेतलेले आहेत. आणि पाहू छानपैकी अळूवड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आणि इथे आता कटिंग करते, तर त्याचे लेयर्ससुद्धा अजिबात सुटत नाही आहेत. मस्त अख्ख्याच्या अख्ख्या अळूवड्या मस्त अशा निघत आहेत. तेलसुद्धा बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता छान अशा अळूवड्या ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घेते. तर काही जण डीप फ्राय करतात, पण कधी कधी बेसनावर अवलंबून असतं, जास्त पण तेल राहून जातं. तर मी अशा प्रकारेच तळून घेते आणि कुरकुरीत अशा अळूवड्या रेडी आहेत. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा.